हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम खमंग व मस्त अशी कोथिंबीरची दशमी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी कोथिंबीरची जुडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। ती आता आपण बाउलमध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आता आपण आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा आपण तीळ टाकून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण इथे अर्धा कप बाजरीचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप बेसन आणि इथे अर्धा कप मी भाजणी घेतलेली आहे। ती आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण 1 लहान चमचा हळद टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत। इथे तुम्हाला हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता। एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जसं लागेल तसं पाणी ॲड करून याचा सॉफ्ट असा डो तयार करून घेणार आहोत। जोपर्यंत आपली दशमी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे आपला सॉफ्ट असा डो रेडी झालेला आहे। यातून आता आपल्याला ज्या साईजची दशमी बनवायची आहे तेवढा पोर्शन तोडून घ्यायचा आहे आणि छान अशी दशमी थापून घ्यायची आहे। हाताला थोडंसं पाणी लावून आपण व्यवस्थित अशी ही दशमी थापून घेणार आहोत। अगदी गोल गरगरीत व मस्त अशी ही दशमी थापून झाल्यानंतर ह्याला आपण सेंटरमध्ये एक होल करून घेणार आहोत, म्हणजे दशमी व्यवस्थित अशी भाजल्या जाईल। यावर आपण थोडेसे तीळही टाकून घेणार आहोत, म्हणजे दशम्या छान खमंगही लागतात आणि दिसायलाही छान दिसतात। चला आता आपण ही दशमी भाजून घेणार आहोत। सगळ्यात आधी तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही दशमी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे। आपली दशमी टाकून झालेली आहे। वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। ही दशमी आता आपण दोन्ही साइडनी छान गोल्डन ब्राउन करून घेणार आहोत। खालच्या साइडने दशमी भाजत आली की ती आपण टर्न करून दुसऱ्या साइडने छान अशी भाजून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। अगदी मस्त व झटपट अशी ही आपली रेसिपी बनते आणि अगदी हेल्दी सुद्धा आहे। तुम्ही लहान मुलांना ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्येही ही दशमी करून देऊ शकतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही दशमी फार आवडीने खातात। तुम्ही बघू शकतात इथे आपली दशमी रेडी झालेली आहे। ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या दशम्या रेडी करून घेणार आहोत। आपली गरमागरम व मस्त अशी दशमी एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।